विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे कॅरी ऑन लागू करा या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय। विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गेल्या वर्षभरापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यापीठासंबंधी अनेक तक्रारी विद्यार्थ्यांच्या आहेत। विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे कॅरी ऑन लागू करा, अचानक बंद केलेली रेमिडियल परीक्षा तात्काळ सुरू करा, अन्यथा कॉम्बिंग पासिंगच्या माध्यमातून दिलासा मिळावा। वर्षभरापासून विद्यापीठाची बंद ERP पिकोरियल तात्काळ सुरू करा। सर्व परीक्षांचा निकाल नियमाप्रमाणे 45 दिवसाच्या आतच लावला जावा। निकालातील ग्रेड सिस्टीम तात्काळ बंद करून विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स दाखवले जावे। 13 सप्टेंबर 2024 रोजी लागलेल्या निकालाची चौकशी करून फेर निकाल लावला जावा। या मागण्यांकरिता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी अनेकांची उपस्थिती होती। विद्यापीठाचा कुठलाही जर निर्णय नाही आला तर आम्ही पदाधिकारी सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि सगळे विद्यार्थी शिवाजी कॉलेजचे परभणीचे हे सगळेजण आझाद मैदान परभणी येथे आम्ही साखळी उपोषणाला बसणार आहेत आणि त्याच्यामध्ये कुठला प्रकार घडला वेगळा तर त्याला सर्वस्वी जबाबदार ही युनिव्हर्सिटी राहील। तुमची मागणी काय नेमकी? आणि कॅरी ऑन हे लवकरात लवकर लागू करावं 28 तारखेच्या आत, नाहीतर आम्ही तीव्र असा उपोषणाला बसणार आहे। ह्याची दक्षता युनिव्हर्सिटीने घ्यायला पाहिजे। मागणी मान्य नाही झाली तर काय करणार? मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही उपोषण करणार आणि उपोषण जर करून पण ते जर त्यांना काहीच जर फरक नाही पडला तर मग ते आमरण उपोषण मनोज जरांगे पाटलासारखं आम्ही पण हे करू, कारण की आम्हाला पण अधिकार आहे। आता जे युनिव्हर्सिटी आहे हे गेंड्याच्या कातड्यासारखं वागते विद्यार्थ्यांसोबत। विद्यार्थी आक्रोश करतायत तरी पण निवेदन दिले, 1000-2000 निवेदन दिले। छत्रपती संभाजीनगरला उपोषण चालू आहे, त्याची पण दखल कोणीच घ्यायला तयार नाही। असं जर म्हणलं तर विद्यार्थ्यांना शिकायचं का नाही हा पण प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे लवकरात लवकर युनिव्हर्सिटीने हे जे काही आहे ते 28 तारखेपर्यंत त्यांनी सांगावं की विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय देणार आहेत का नाही। प्रतिनिधी राहुल भाईवड, न्यूज टुडे 24, परभणी।